निवेदनाचं काम करणं हे एका अर्थाने मला याच्यासाठी आवडतं की वेगवेगळ्या संगीतकारांचं किंवा वेगवेगळ्या गायकांवर आधारित जी गाणी कार्यक्रम होतात त्यानिमित्तानं त्या पर्सनॅलिटीचा त्या व्यक्तित्वाचा अभ्यास नकळतपणे केला जातो. आत्ता हे धुंदी कळ्यांना गाणं होतं. धुंद हा शब्दसुद्धा बाबूजींनी किती छान, म्हणजे जसा जसा भाव गाण्यातला बदलेल, जसं हे धुंदी कळ्यांना तो धुंद शब्द ऐकला की ती धुंदी आपल्याला जाणवते. तसंच एक त्यांचं गीत मी ऐकत होते की धुंद येथ मी स्वैर ओढितो मद्याचे प्याले, तो धुंद वेगळा, हा धुंद वेगळा. आणि असे धुंद शब्द जितक्या वेळा आला असेल त्या गाण्यातला जसा जसा भाव आहे तसा तसा बाबूजींच्या स्पष्ट उच्चारांमध्ये आणि त्या भावपूर्ण गायिकेमध्ये आपल्याला आढळतो प्रत्येक ठिकाणी. आज आत्ता हे गाणं ऐकताना ते आठवलं आणि सहजच आपल्यापर्यंत मी हे पोहोचवलं. सर्व रसिकांना विनंती आहे की आपल्याकडे ज्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्याच्यावरती आपली माहिती भरून ह्या बॉक्समध्ये आपण इथे टाकायची आहे. लकी ड्रॉच आपण शेवटी काढणार आहोत आणि आपण ते भाग्यवान विजेते असू शकता. त्यामुळे प्रत्येकाने कंटाळा न करता आपल्या नावाची माहिती भरून ती चिठ्ठी ह्या बॉक्समध्ये टाकावी कृपया. एक थोडंसं मध्ये इंटरप्ट करू का दीपालीताई? दोन प्रश्न आहेत मला. एक गणेश काकांना एक आहे आणि मनीषाताईला पण एक आहे. गणेश काका, मैफलची निर्मिती ज्यावेळेस झाली त्यावेळेस नेमकं काय घडलं तुमच्याकडून एक थोड्या दोन शब्दात आम्हाला ऐकायचं आहे, तुमच्याकडूनच ऐकायचं, कारण की तुम्ही मैफलचे निर्माते आहात. काय त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि कसं ते जडणघडण घडत गेली या पूर्ण कार्यक्रमाशी? 1992-93ला मी गुरुजीच्या मार्गदर्शनाखाली, विशेष म्हणजे जे गुणी कलावंत आहेत त्या कलावंतांना स्टेज मिळत नसे त्या काळात, तर त्या सर्व कलावंतांना स्टेज मिळवण्यासाठी गुरुजींनी मला पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले आणि आम्ही नवोदित लोकांनी सर्वांनी मिळून मैफल सुरू केली. त्यात मनीषा होती, आणखी अतुल दिवे, सूर्यकांत शेजूळ, अरविंद पिंगळे, ही सगळी मंडळी आमच्यासोबत त्यावेळेस काम करायची. उद्देश हाच आहे की नवीन नवीन जे टॅलेंट्स बाहेर येतात त्या लोकांना स्टेज कुठंतरी मिळायला पाहिजे. आणि आज ही लोक इतकी मोठी की पूर्ण भारतभर यांचं नाव आहे. मनीषाला पूर्ण भारतात बाहेरच्या देशात सुद्धा सातत्यानं तिचे कार्यक्रम होत असतात. हे गुरुजींचा आमचा आशीर्वाद आहे सर्व शिष्यांच्या पाठीशी. आणि आज नवीन पिढी केदार पण छानपैकी घडवतो. आज दोन मुली तुम्ही ऐकल्या. मला एक हे करायचं आहे, म्हणजे विशेष सांगायचं आहे गणेश काकांबद्दल की त्यावेळेस सुद्धा त्यांनी नवोदित सर्व कलाकारांना पुढे आणण्यासाठी त्यावेळेस पण सपोर्ट केला आणि आज देखील ते करतात. एकदा जोरदार टाळ्या गणेश देशपांडे यांच्यासाठी. एक प्रश्न मनीषाताईला. मनीषाताई, आज तू साता समुद्रापार कार्यक्रम करतेस, इकडे तिकडे सगळीकडे जातेस. एकच प्रश्न, जेव्हा तू पहिल्यांदा मैफलमध्ये गेली त्यावेळेला तुझं वय किती होतं? आता या मुली आत्ता जे गायला बस तेच वय असेल माझं. आणि खरोखर देशमुख सरांचं तर आहेच म्हणजे मार्गदर्शन आणि आशीर्वाद. आणि देशपांडे काकांनी खूप म्हणजे आम्हाला पहिल्यांदा त्यांनी संधी दिली असंच म्हणायला पाहिजे. त्यावेळेस व्यासपीठ दिलं. यस. आणि त्यामुळे आज जे काही आहे ते गुरुवर्य देशमुख सर आणि देशपांडे काका यांच्यामुळेच आम्ही उभी आहोत असं म्हणायला खूप अभिमान वाटतो आम्हाला. थँक्यू. गायक मंडळी तर आहेतच, लेकिन वादक मंडळी पण बरीचशी त्या एक मैफलमध्ये तयार झाली. म्हणजे मैफलमध्ये फक्त विजय देशमुखांचे फक्त गायनातलेच विद्यार्थी असतील अशातला भाग नव्हता. कीबोर्डिस्ट पण देशमुख सरांचाच विद्यार्थी होता, हार्मोनियम प्लेअर पण देशमुख सरांचाच विद्यार्थी होता. इतकंच काय तर खंजिरी, टाळ, ज्याला आपण साईड रिदम म्हणतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो. साईड रिदम आजकाल ऑक्टोपॅड आलेत, आमचे विनोदराव बसले तिथे, पण त्यावेळेस ऑक्टोपॅड नव्हता. पण मग हे साईड रिदम वाजवण्यासाठी सुद्धा अतिशय परफेक्ट माणूस, म्हणजे त्या काळात ह्या सगळ्या गोष्टी, हे जे आज आपण अद्ययावत सगळ्या सामग्रीवरती ऐकतो तेच सगळं ॲकॉस्टिकली वाजवून हे केलं. अविनाश दादा तिकडे इथे आहेत, म्हणजे अगदी मैफलच्या पहिल्या कार्यक्रमापासून त्यांचं पूर्ण व्यवस्थापन पण आणि साऊंड सिस्टीम हा सगळा जो काळ आहे एवढा मला वाटतं 91पासून ते आत्तापर्यंतचा जवळजवळ 30 वर्षाचा काळ होतो, 35 वर्षाचा काळ होतो आहे.
हा सगळा 35 वर्षाचा काळ आहे आणि या 35 वर्षाच्या काळामध्ये त्यावेळेस सुद्धा नवोदितांना संधी देण्याचं काम गणेश काकांनी केलं. आज देखील माझ्यासारख्या नवोदितांना गणेश काका संधी देतात. मनीषाताई माझ्यासारख्यासोबत गाणं गाते. खूप खूप म्हणजे आणि माझ्यासोबत तर गाते पण माझ्या विद्यार्थ्यांच्या सोबत सुद्धा हे गायला तयार होतात आणि हा सगळा आनंद परिवार आहे. आहे, आपला परिवार आपला आहे. परिवार आहे. दीपाली ताई, तुम्हाला मध्ये इंटरप्ट केलं, सॉरी, पण हे मला ऐकायचं होतं. आज कुतूहल होतं की मनीषाताई किती लहान होती आणि वयाने आज ती खूप म्हणजे कलेनी मानाने आणि तिचं खरंच खूप श्रेष्ठत्व तिने पूर्ण सिद्ध केलेलं आहे. महाराष्ट्रात आहे, भारतात आहे, भारताच्या बाहेर देखील तिने आपल्या गायनाचा, आपल्या आवाजाचा, आपल्या सुराची जादू तिकडे पसरवलेली आहे. ही सगळी एक धाग्यात बांधलेली जी मंडळी, तो धागा म्हणजे पंडित विजय देशमुख सर. एकदा जोरदार टाळ्या. हे इंटरप्शन खूप चांगलं होतं. सॉरी ताई. आणि मी पण 30-35 वर्ष मागे गेले. म्हणजे बंटी ते केदार सर हा प्रवास मी पाहिलेला आहे. आणि म्हणजे पंडितजींना तर मी बघतच आले अगदी लहानपणापासून माझ्या आजीच्या वाड्यात जेव्हा ते राहत होते आणि हे सगळीच मंडळी. आणि खरोखर खूप अभिमान वाटतो जेव्हा, खरं तर तसा मराठवाडा आजही आपण मागासलेलाच म्हणतो. तेव्हा तर कलेचं काय अवस्था होती, म्हणजे प्रत्येकाला आपापलं आधी पोट भरा आणि मग कलेकडे वळा, असं एक ताकीद घरातनं असायची. आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये ह्या लोकांनी स्वतःच्या कलेची जी साधनं आहे ती सोडली नाही. आणि आजही गणेश सरांसारखी मंडळी सगळ्या नवोदितांना पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. तर खरोखर त्यांचे खूप आभार आहेत. सर्व रसिकांतर्फे मी त्यांचे आभार मानते. मनीषाताई तुझेसुद्धा, की इतक्या सगळ्या बिझी शेड्यूलमधनं जेव्हा जेव्हा संभाजीनगर कॉलिंग असं असतं तेव्हा तेव्हा मनीषाताई येते आणि तिच्या स्वरांनी आपल्याला मंत्रमुग्ध करते. पुनश्च एकदा सगळ्यांचे मनःपूर्वक आभार. पुन्हा एकदा वळूया बाबूजींकडे. अभंगांपासून लावणीपर्यंत आणि भावगीतांपासून देशभक्ती गीतांपर्यंत बाबूजींनी आपल्या कक्षा सगळ्या विस्तारलेल्या होत्या. बाबूजींच्या गाण्याची खासियत म्हणजे ती गाणी आपल्याला जेवढी ऐकायला सोपी वाटतात तेवढी ती गायला खूप अवघड आहे. हे गायक मंडळी सांगू शकतात. आपल्या ऐकायला खूप छान वाटतं पण ती गाताना खरोखर कस लागतो. असंच एक अभंग आपण आता ऐकणार आहोत जो ओरिजिनली गायला आहे बाबूजी आणि त्यांच्यासोबत सुरेशजी वाडकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी. आज आपल्याला ऐकवत आहेत गणेश सर आणि डॉक्टर सुनील देशमुख. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा. संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा. अमृताची गोडी आज आली अभंगा विठ्ठला पांडुरंगा. अभंगाला जोड टाळची फळ्यांची, अभंगाला जोड टाळची फळ्यांची, माऊली मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली
विठ्ठलाची, माऊलीत मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. कस पांग फेडू कस होत राई, तुझ्या उपकार जगी तोड नाही, तुझ्या उपकार जगी तोड नाही. पांडुरंग आणि विठाई विठ्ठला, माय बापा जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, जन्मभरी पूजा. जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पावलांची. विठ्ठला माय बापा विठू माऊली तू, माऊली जगाची, विठू माऊली तू, माऊली जगाची. माऊलीत मूर्ती विठ्ठलाची, विठ्ठला माय बापा. पांडुरंग 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 विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू. पांडुरंग 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 विठू माऊली तू. पांडुरंग 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 क्या बात है गणेश सर.